सदैव सत्यासोबत। केंद्रीय निवासी आश्रमशाळा गणेशपूर तालुका साक्री जिल्हा धुळे येथील आदिवासी विद्यार्थिनी कुमारी सोनाली सुनील पावरा वय वर्ष 12 हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी, आकाश तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। केंद्रीय निवासी आश्रमशाळा गणेशपूर तालुका साक्री जिल्हा धुळे येथील आदिवासी विद्यार्थिनी कुमारी सोनाली सुनील पावरा वय वर्ष 12 मूळ गाव खरवड तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार हिचा शाळेतील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा व वेळीच वैद्यकीय उपचार न घेतल्या कारणास्तव दुर्दैवी मृत्यू झालाय। सोनाली पावरा ही विद्यार्थिनी शाळेत आजारी आहे हे शाळा प्रशासनानं पालकास कळवलं नाही। आजारी असताना तातडीनं दवाखान्यात दाखल केलं नाही। तिची प्रकृती जास्तच खालावत असल्याचं लक्षात आल्यानंतर सरकारी रुग्णालयात दाखल केले। यात शाळा प्रशासनानं विद्यार्थिनीवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी हलगर्जीपणा केलेला आहे। या शाळेतील विद्यार्थ्यांना सर्दी, ताप, खोकला इत्यादी आजारानं त्रस्त केलं होतं, परंतु शाळा प्रशासनानं त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू केले नाही। कुमारी सोनाली सुनील पावरा हिला साक्री येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर साक्री इथं मरण पावली। मृत अवस्थेत तिला धुळे येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले व तिथं तिला दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी रात्री मृत घोषित करण्यात आला आहे असा आरोप मुलीचे पालक करत आहेत। म्हणून निवासी केंद्रीय आश्रमशाळा गणेशपूर तालुका साक्री जिल्हा धुळे येथील कुमारी सोनाली सुनील पावरा हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शाळा मुख्याध्यापक, अधीक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करण्यात यावे हीच विनंती। अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून आदिवासी विकास मंत्र्यांकडे करण्यात आला आहे। हैदराबाद गॅजेटच्या आधारे बंजारा व धनगर समाज आदिवासींमध्ये आरक्षण मागत आहे। त्याचा विरोध करण्यासाठी, आमच्या आदिवासींचं आरक्षण वाचवण्यासाठी, आपल्या आदिवासींच्या हक्क व अधिकारच्या रक्षणासाठी आम्ही दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी शहादा तालुका जिल्हा नंदुरबार येथे समस्त आदिवासी समाज जिल्हा नंदुरबार तर्फे भव्य उलगुलान आदिवासी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चामध्ये सर्व आदिवासी बांधवांनी, जिल्ह्यातील सर्व आदिवासी कार्यकर्त्यांनी, सर्व नोकरदार वर्ग, सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी एकजुटीने यामध्ये आपण सामील होऊया, आपली ताकद सरकारला दाखवूया आणि धनगर व बंजारा समाजाला आपल्या आदिवासी समाजामध्ये घुसखोरी पासून रोखूया। यासाठी आम्ही समस्त आदिवासी समाज तालुका शहादा तर्फे आयोजक म्हणून आपणास आवाहन करत आहोत। आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करूया असं आपल्या सर्वांना आम्ही आवाहन करतो। अरे आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं। उलगुलान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। बिरसा करे उलगुलान, उलगुलान उलगुलान। लड़ेंगे लड़ेंगे, अभी नहीं तो कभी नहीं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.